दूध पिऊन घे पटकन, नसन पिलं तर तिथे ठेवलेलं आहे किचनमध्ये. आणि जा अंघोळ वगैरे करून घे, आपल्याला लग्नाला जायचं आज. लक्षात आहे तुला? होय लक्षात आहे मला. दूध पिणं झालं माझं, मी आता चालले अंघोळीला जाऊन येते. पण किती वाजता जायचं आपल्याला? बघते बाई, मी अजून काही पत्रिका पाहिली नाही. मला तसं माहिती होतं पण लक्षात येणं नेमकं 10ला आहे का 10:30ला आहे ते. बघते मी, बघते. तू आवर पण पटकन, तुला काय घेऊन दे ना. मी चल म्हटली की तू चालायचं पटकन. आई मी काय घालू पण? घागरा ओढणी घालू का फ्रॉक घालू नवीन घेतलेला? फ्रॉक घालून घे ना राणी. घागरा ओढणी कुठं, घरचं लग्न थोडी येते. फ्रॉक घालून घे, चांगला फ्रॉक आणलेला आहे तुला मागच्या बड्डेचा, लाल कलरचा. तो घालून घे. लाल कलरचा कोणता आई? तो त्याला फुलं येतो का? हा तोच बरोबर, त्याच्यावर काय फुलं नाही का, तो घालून घे. जा गाई, मी नाही घालणार तो मला नुसता तो ड्रेस मी नाही घालणार. मी दुसरावाला लाल घालेन, तरच मी येईन लग्नाला, नाही तर मी नाही येणार. बरं घाल, तुला जो घालायचा तो घाल, पण पटपटावर राणी, पटपटावर. हो चालले मी अंघोळीला, तूच तुझ्यावर पटकन, तुला वेळ लागतो माझ्यापेक्षा जास्त. हो बघ मी पटकन आवरून घेते. चला बाई, माझं तर आवरून जाईल पटकन. पण आता या बाकीच्या बायका किती वेळ लावतात किती नाही काय की, नाही तर होऊन जाईल तोबा नुसतं जेवायला जा लग्नामध्ये नाही तर काय. मलाच आवरायला पाहिजे, सगळ्यात पहिले मलाच आवरायला पाहिजे. तिलाच वेळ लागतो आवरायला आणि करायला. जाऊ दे बाई, नुसतं विचार करत बसून काय करती. आवरून घेते माझं पटकन, लागली तर मग जाईन तिला बोलवायला. तिथे जाऊन बसलं म्हणजे आवरती पटपट ती. शांताबाई आहे का ग घरात? शांताबाई. हा शीला ये की, ये ना, घरातच मी. काय म्हणते शीला? आणि काय आवरलं नाही बाई तुझं, आणि कुठं फिरू लागली तू? जायचं ना आपल्याला लग्नाला. अगं ते काय झालं शांताबाई, मी आवरणारच होते, पण मी पाहिलं माझं कपाट उघडून तर मेकअपचं सामानच नाही शांताबाई. सिंदूर नाही, लिपस्टिक नाही, आणि पावडर नाही, आणि काहीच नाही. मग म्हटलं ते शर्मा भाभी आहे ना, शर्मा भाभीच्या तिथून घेऊन येते म्हटलं पटकन जाऊन. त्यांच्या घरातच आहे ते, काही दुकान बिकान उघडायची वाट बघायला नाही लागत, तिकडं चालले होते. मग तुला काही आणायचं का शांताबाई? अगं शीला, ही कोणती वेळ झाली मेकअपचं सामान आणायची सांग बरं. आता ते शर्मा भाभी बसवून ठेवतील, 10-15 मिनिटं 20 मिनिटं तिथे लागतील तुला. चहाच घे पाणीच घे, आणि कधी आवरशील शीला तू? जाऊ दे ना, राहू दे, लावून घे माझ्याकडचं, लावून घे काही कुणाकडचं लिपस्टिक वगैरे लावून घे, आणि चल बरं, नको जात बसू आता तिथं. नाही की शांताबाई नाही, मी येते तिथून निघून पटकन, जास्त वेळ नाही लावत. मला माझ्या आवडीची लिपस्टिक आणि ते घेऊ दे ना, घेऊ दे, काही नाही होत ग, काही नाही. 10-5 मिनिटं इकडं तिकडं. शीला असे 10-5 मिनिटं करत एकेकेचे ते लग्न लागून जाते तिकडं बाई. आणि आपण नुसतं जावं का मग जेवायला, चांगलं वाटण का ते? आणि पुन्हा जाता काय घ्यायचं ते ठरवायचं पण आहे ना. असं काय करता तुम्ही? आहेरात काय द्यायचं ते नाही ठरलं आपलं अजून. हां हो ग शांताबाई, आहेरात काय द्यायचं ते ठरलं नाही आपलं गड्या खरं अजून. बरं मग जाऊ दे, मग मी काय करते, जाते आता पटकन जाते. त्या असतील दिलं पटकन तर ठीक आहे, नाही तर मग तशीच हे होते. जाऊ दे, चल मला निघू दे. हो निघ, आवर पटकन. बघ बाई शीला, जास्त वेळ लावू नको बरं, पहिले सांगते तुला, नाही तर तुला सोडून चालले जाऊ मी. ये जा मग तू मागून एकटीच. हो शांताबाई, हो शांताबाई नुसती घाईच करते कुठल्याही गोष्टीची. मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं मेरे यार, आहो चांद ने कहा चांदनी की कसम. आहो काय ओरडती बा मला आतून? बाहेर येऊन बोलत जा ना तू. याचं पहिले पण सांगितलं ना तुला, बाहेरून येऊन बोलत जा म्हणून. हा मस्त मी गाणे म्हणत राहतो आणि तुझं चालू राहतं आतून ओरडणं. हा ना, तुमचं गाणं म्हणणं किती महत्वाचं आहे ना. आता तुम्ही इंडियन आयडल मध्ये जाणार आहे ना ऑडिशन द्यायला. गाणं म्हणणं बरोबर रियाज सुरू असतो ना तुमचं, सकाळी गळा मोकळा करायचा. जास्तीची बडबड नको करू. कायले आवाज देत होती मला सांग, कायले आवाज देत होती? हा तर मी काय म्हणत होते, आहो आता तुमच्यासाठी खिचडीचं कुकर लावते, जमन ना तुम्हाला? खिचडी? फक्त खिचडी मला? आणि बाकीचा स्वयंपाक का नाही? मला ते लग्नाला जाणं आलं ना, लग्नाला जायचंय मला. मग आता पूर्ण स्वयंपाक करायचा टाइम नाही, म्हणून कसं म्हणते मी, आजच्या दिवस करा ना, धकून घ्या ना आजच्या दिवस, खिचडी खाऊन घ्या आणि धकून घ्या आजच्या दिवस. आणि मग आली की संध्याकाळी बनवते मी रस्सा भाजी बनवून एखादी, आणि मस्त भाकऱ्या वगैरे बनवून तुम्ही म्हणता ते बनवून. पण आता आजच्या दिवस सकाळी हे करून घ्या, खिचडी ॲडजस्ट करून घ्या. काय मला
आणि तू खाशील मस्त गुलाबजामुन लग्नात जाऊ जाऊ कोंबू कोंबू. आणि मला खिचडी खाऊ घालते का? बरं राहू दे. मग चटणी ठेचा बनवली त्याच्यासोबत काही का नुसतीच खिचडी? ठेचा आहे, लाल मिरचीचा ठेचा आहे, आणि वाटलंच तर पापड काढून ठेवते, भाजून घ्या ऐन टायमावर. हां तसं चालतं. पापडवरती काढून ठेव आणि भाजून नको ठेवू, भाजून मी घेतो ते वातड बनतेत मग तोपर्यंत जेवेपर्यंत. ऐका ना, मी काय म्हणते, जरा मला जाऊन कोपऱ्यावर जाऊन गजरे आणून देता का? गजरे गजरे मला नको सांगू ते गजरे बिजरे आणायला. आधीच माझ्यासाठी खिचडी करून ठेवू लागली पुन्हा तू मला सांगते गजरे घेऊन या म्हणून. मी नाही आणत गजरे न गुजरे. गजरे कायला पाहिजे? घरचं थोडी लग्न येते. आज काय करता, द्या की आणून. तुमची चक्कर मारणं पण होती आणि जातानाच की तुम्ही तिथं त्या भाऊंना भेटायला, मग आणून द्या मला गजरे. त्याच्या बाजूलाच तर बसतो तो, द्या ना आणून. आता इतक्या दिवसात आलं नाही कुणाचं लग्न, आता जाऊ लागली इतक्या दिवसांनंतर, आणि सगळ्या मैत्रिणी आहे संग, मग तर द्या की आणून मग मला गजरे. हां तसं जाणार तर आहे म्हणा मी. किती आणू सांग, किती आणायचे? 12-14 घेऊन या. काय 12-14 गजरे? 12-14 गजरे? अख्खं डोकं काय त्या गजऱ्याने भरवती काय मला? काही पण अशी राहत नको जो बरं तू. मला काय तुम्ही पागल बिगल समजला का हो? पागल समजला मला? 14 गजरे काय मी माझ्या डोक्याने लावणार आहे का? सगळ्यांना दिन 2-2, जेवढं सांगितलं तेवढं करत जा बरं. 14 गजरे आणायचे म्हटले 14 गजरे घेऊन या, जा. तेच म्हटलं 14 गजरे. मला वाटलं लावती स्वतःच्या डोक्याला. मला चालणार नाही बरं, मला खपणार नाही असं पहिलेच सांगतो. 2 गजरे लावायचं पण बंद करन. हा हो, मोठे आले, जा आणून द्या मला पटकन. वा वा वा, काय सुंदर दिसताय सगळ्या जणी, मस्तच एकदम. नेक्स्ट एक साड्या घालून आल्या लगे आज. ही रेणू बघ ना शांताबाई, रेणू बघ ना. आता आपण ठरवलं होतं ना सगळ्यांनी साड्या घालायचं. रेणू बघ, रेणूने ड्रेसच घातला तरी पण. जाग मला नाही जमत ते साडी सोडी, ते सांभाळणं पण होत नाही आणि घालता तर येतच नाही. जाऊ दे, ड्रेस घालून घेतला काय वाईट दिसायले. काही हरकत नाही ना, जाऊ द्या ना, ज्याला जे पटतं ते. तसं काही नाही, पण दिसायला सगळ्या जणी सुंदर बरं. गजरे असायला पाहिजे होते. शांताबाई काय म्हणती? गजरे बाई, शांताबाई तू तर लावला ना मग गजरा, आमचा राहून गेला. नका काळजी करू, मी आणून घेतले गजरे यांच्याकडनं. माझ्या इच्छेनं पाठवलं आणि 12-14 गजरे घेऊन या म्हटलं. 12-14 एवढे कशाला? 12-14 गजरे एवढे कशाला? मला वाटलंच होतं सगळेजण विसरणार म्हणून मी यांच्या हातच्यानं पहिलेच मागून घेतले होते. 12-14 लावून म्हटलं सगळ्याजणी 2-2. ये राणी, तू पण लावून घे, चल. आता इथंच नका गप्पा करत बसू, चला पटकन. पुन्हा लग्न चाललं जाईन. जाताना आहेराचं घ्यायचं ना आपल्याला. काय आहेर करायचा? खरं बाई, आहेर काय करावं बाई? माझं तर काही डोकंच चाललं ना, काय आहेर करावा. असं करू, सगळ्याजणी मिळून 3 डब्याचा सेट येतो. ते मोठाला, छोटाला आणि त्याच्या आतमध्ये अजून छोटा, असा डब्याचा सेट घेऊन घेऊ. ते तिथे तिच्या कामी पण येईल. दिला असेल ना शांताबाई, डबे घ्यायचे कोणी राहतं का? दिला असेल ना. दिले असतील म्हणा, पण डब्यांचं कसं कमीच पडतात. आता आणून किती 1-2 सेट आणतील, पण किती म्हटलं तरी डब्बे कमीच पडतात. आपण घेऊ थोडे चांगले वजनदार. सगळेजणी मिळून घेतो तर वजनदार घेऊ चांगले थोडे. 3 डब्यांचा सेट, काय म्हणता? हां, माझं पण तेच म्हणणं होतं बरं, माझं पण तेच म्हणणं पडलं. चला बरं मग पटकन, चला. इथून भांडी बाजारातून जायचं, तिथं वेगळी गर्दी असती. चला बरं पटकन. फोटो काढू नाही का आपला? फोटो काढू ना. चल बा माय, तिथं गेल्यावर चल, तिथं गेल्यावर काढू फोटो. इथं कुठं काढती फोटो? चल तिकडं. लग्न लावायचं गरजेचं का तुझं फोटो काढत बसायचं? चला पट्टा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.